बाबांची आणि मुश्रीफ साहेबांची पहिली लढाई केडीसी बँकेतून झालेली होती। एकमेकाच्या उलट पहिल्यांदा केडीसी बँकेतून सुरुवात झालेली होती आणि शेवट पण केडीसी बँकेतून होतं याचं समाधान। तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये मुश्रीफ साहेबांनी आम्हाला मदत केली आणि त्या मदतीमुळे आम्ही कारखाना उभा करू शकलो। मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना निश्चितपणाने न्याय मिळेल। आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही मोठ्या सत्ता नव्हत्या आणि मोठ्या सत्ता नसताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या बाहुबळावरती कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी आजपर्यंत एवढा मोठा गट आम्ही टिकवू शकलो। आमचं जे अस्तित्व आहे, जे आमचं सर्वस्व आहे ते कार्यकर्ते आहेत। मी गोकुळला 2 वेळा निवडून आलो, ते कार्यकर्त्याच्या बाहुबळावरती आलो, कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळे आलो। अनेक मोठमोठ्या सत्ता ज्या मला बघायला मिळाल्या, पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, त्या प्रत्येक ठिकाणी जीवाचं रान करून कार्यकर्त्यांनी तिथं मला काम करायची संधी दिली। पुढच्या निवडणुकीमध्ये काय होईल? ही निवडणूक 100% एकतर्फी होईल। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। दादा नमस्कार। कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह आहे, गुलाल लागलेला आहे। बाबांची आज निवड झालेली आहे संचालकपदी, काय प्रतिक्रिया काय द्या? प्रतिक्रिया म्हणजे बाबांची आणि मुश्रीफ साहेबांची पहिली लढाई केडीसी बँकेतून झालेली होती। एकमेकाच्या उलट पहिल्यांदा केडीसी बँकेतून सुरुवात झालेली होती आणि शेवट पण केडीसी बँकेतून होतं याचं समाधान। जिल्ह्यात जवळपास बघायला गेले तर कागलच्या राजकारणाचा थांग कुणाला लागलेला नाही, असं प्रत्येक वेळेला प्रत्येक सभेमध्ये लोक नेते जो कोणी येईल तो बोलतोय। तशीच उदाहरण तुम्ही कागलकर नेते म्हणून प्रत्येक वेळेला दाखवताय सुद्धा। आत्ताच जे हे बघितलं तर एकीकडे सगळे लोकांनी अपेक्षा ठेवून होते की दादा उद्याच्या विधानसभेला उमेदवार म्हणून असतील आणि ही जी काही बदललेली समीकरण आहेत ही कशी, याच्याकडे बघताना काय म्हणून बघताय, कसं बघताय? काय होतं, गेली 25-1 वर्ष बाबा आणि मुश्रीफ साहेबांची सरळ लढत कागल तालुक्यामध्ये झाली। एका विशिष्ट टप्प्यावरती आम्हाला तिथं कारखाना तयार करत असताना नॅशनलाइज बँकांना बंधनं केंद्र सरकारने घातली की जी 5 उद्योग, साखर उद्योग त्यामध्ये होता, स्टील उद्योग, त्याचप्रमाणे सिमेंट उद्योग, अशा उद्योगांना नॅशनलाइज बँकांकडून कर्ज घ्यायला बंधनं होती आणि त्याच्यामुळं आम्हाला केडीसी बँक किंवा MSE बँकेशिवाय पर्याय नव्हता। तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये मुश्रीफ साहेबांनी आम्हाला मदत केली आणि त्या मदतीमुळं आम्ही कारखाना उभा करू शकलो। जवळजवळ 16-17 हजार लोकांनी शेअर्सच्या रूपानं बाबांच्यावरती विश्वास टाकलेला होता। त्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे आमचं प्रथम कर्तव्य होतं, कारण अनेक लोक भूमिहीन होते, अनेक कष्टकरी होती, शेतकरी होती, लहान शेतकरीसुद्धा त्यामध्ये सभासद होते आणि अशा शेतकऱ्यांनी ज्यांनी बाबांच्यावरती विश्वास टाकलेला होता त्या विश्वासाला पात्र ठरणं हे पहिलं आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही पार पाडलं। बघायला गेलं तर कार्यकर्त्यांच्या सोबत सुद्धा आता आम्ही संवाद साधला। कार्यकर्ते म्हणतात की मुश्रीफ साहेबांचे कार्यकर्ते जेवढे राबणार नाहीत या निवडणुकीमध्ये तेवढे आमचे घाटगे गटाचे कार्यकर्ते राबतील, ह्याच्यावरती बोलताना काय सांग? साहेब कसं आहे, आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही मोठ्या सत्ता नव्हत्या आणि मोठ्या सत्ता नसताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या बाहुबळावरती कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी आजपर्यंत एवढा मोठा गट आम्ही टिकवू शकलो। आमचं जे अस्तित्व आहे, जे आमचं सर्वस्व आहे ते कार्यकर्ते आहेत आणि ज्या निवडणुका आम्ही लढलो, मी गोकुळला 2 वेळा निवडून आलो, ते कार्यकर्त्याच्या बाहुबळावरती आलो, कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळे आलो। अनेक मोठमोठ्या सत्ता ज्या मला बघायला मिळाल्या, पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, त्या प्रत्येक ठिकाणी जीवाचं रान करून कार्यकर्त्यांनी तिथं मला काम करायची संधी दिली आणि आज त्यांना कार्यकर्त्यांना काहीतरी परत देण्याची वेळ आहे। म्हणजे कदाचित मी तिथं आमदारकीला उभारून कार्यकर्त्यांना जे मिळणार नाही त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त कार्यकर्त्यांसाठी आम्ही या माध्यमातून करू शकू। मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना निश्चितपणाने न्याय मिळेल एवढी खात्री माझ्यासारख्याच्या मनामध्ये। विधानसभा निवडणूक 2 महिन्यावरती येऊन ठेपली आहे। मुश्रीफ साहेब आहेत, तिकडून समरजित दादा आहेत। या निवडणुकीकडे बघताना आजच्या घडीला काय वाटते, पुढच्या निवडणुकीमध्ये काय होईल? एकतर्फी होईल निवडणूक। कसं काय ती निवडणूक मागं पण तुम्ही मला एक प्रश्न विचारलेला होता, तुम्हाला आठवत असेल, हॉटेल त्रिवेणीसमोर मी उत्तर दिलेलं होतं आणि तसंच झालं। लोक एका बाजूला होते आणि कार्यकर्ते एका बाजूला, सेम तसंच होणार आहे। म्हणजे ही निवडणूक 100% एकतर्फी होईल। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।